श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर नमस्कार आहे सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणी. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत. तर आजचा आपला विषय आहे की मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे चौथा गुरुवार जो आहे त्या दिवशी एकादशी येत आहे, तर व्रत करायचं की नाही या संबंधितच मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर उद्या आहे बुधवार, परवा आहे गुरुवार, परवा तिसरा गुरुवार आहे आणि चौथा गुरुवार आणि चौथ्या गुरुवारी एकादशी सुद्धा येत आहे. तर त्या दिवशी खूप महिलांचे एकादशीचं व्रत असतं आणि गुरुवार सुद्धा उपवास असणार आहे. तर भरपूर महिलांना पडणारा प्रश्न हा की व्रत त्या दिवशी उपवास सुद्धा आहे महालक्ष्मी मातेचा आणि एकादशी सुद्धा आहे, मग उद्यापन करायचं का, गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं का. तर कसं असतं ना, तुमचा जर एकादशीचं व्रत असेल आणि महालक्ष्मी मातेचा उपवास असेल तर तुम्ही उद्यापन करू नका, कारण त्या दिवशी आपण उपवास सोडत नसतो, आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतो. म्हणून तुम्ही त्या दिवशी उद्यापन करू नका. जे जानेवारी महिन्यातला जो पहिला गुरुवार येईल पौषमधला, तर तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकतात. आणि ज्या महिला एकादशी करत नाही तर ज्या महिलांचा फक्त महालक्ष्मी मातेचं व्रत असेल तर त्या एकादशीच्या दिवशी उद्यापन करू शकतात. पण ज्या महिलांचा दोघं उपवास एकाच दिवशी असतील तर त्यांनी उद्यापन करू नका. त्यांनी जानेवारीच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन केलं तरीही चालेल. आणि म्हणजे मी यासाठी सांगते, पण कसं तुमच्याकडे जर ती प्रथा असेल की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारांचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच व्हायला पाहिजे, तर तुम्ही तुमच्या प्रथेनुसार चौथ्या गुरुवारी उद्यापन करू शकता, तुमच्याकडे जर तशी प्रथा असेल तर. आणि नसेल तर तुम्ही पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार येईल म्हणजे जानेवारी महिन्यातला, तर त्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात. आता तुमचे जर 4 गुरुवारांपैकी एखादा गुरुवार गेला असेल तर काय करायचं. तर समजा तुम्हाला जर 3 करायचं, तुम्ही 3 गुरुवारवर सुद्धा उद्यापन करू शकतात. पण काही काही महिलांचं असं असतं की नाही, मी 4 बोलली होती तर मी 4च करेल. एखाद्या वेळेस मार्गशीर्ष महिन्यातले म्हणजे बऱ्याचशा महिला अशा असतील की त्यांचे 3 गुरुवार असतील आणि एखाद्या कोणत्याही गुरुवारला अडचण आलेली असेल, तर त्यांनी काय करायचं की जानेवारी महिन्यातला म्हणजे पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार असेल, म्हणजे ज्यांचे समजा कोणाचा 1 जर गेला असेल, कोणाचे 2 गेले असतील, तर त्यांनी तसे पौष महिन्यातला 1 गुरुवार धरून किंवा 2 गुरुवार धरून नंतर मग उद्यापन केलं तरीही चालेल. आता तुम्हाला कळलं असेल, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला जर तुमचा गुरुवार गेला असेल अडचणीमुळे मासिक धर्मामध्ये, तर तुम्ही पौष महिन्यातला पहिला गुरुवार धरून त्या दिवशी उद्यापन तुम्ही करू शकतात. आता तुम्हाला कळलंच असेल की एकादशी व्रत ज्या महिला करतात किंवा एकादशीच्या दिवशी बऱ्याचशा महिलांचा महालक्ष्मी मातेचे व्रत आहे, तर त्यांच्याकडे जर प्रथा असेल त्याच दिवशी उद्यापन करा, आणि नसेल तर पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. तर आता उद्यापनात तुम्ही काय करायचं किंवा काय द्यायचं. तर महालक्ष्मी महात्म्य जे ग्रंथ आहे, जो आपण पठण करत असतो गुरुवारच्या दिवशी, तो ग्रंथ तुम्हाला द्यायचा आहे. तुम्ही तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 1, 3, 5, 7, 9, 11 तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही सुवासिनी किंवा कुमारिका म्हणजे मुलींना ज्या 5 ते 10 वर्षापर्यंत मुली असतात, म्हणजे एक वर्षापासून ते जास्तीत जास्त 7-8 वर्षापर्यंतच बोलवा. तर त्या मुली तुम्ही सुद्धा त्यांना सुद्धा बोलून तुम्ही खीर, तो ग्रंथ, केळी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जर काही द्यायचं असेल तर तुम्ही ते देऊ शकतात. आणि तुम्हाला जर लग्न झालेल्या बायांना म्हणजे सुवासिनी ज्या असतील त्यांना जर बोलवायचं असेल, त्यांना सुद्धा तुम्ही इच्छेप्रमाणे तुमच्या बोलवू शकतात आणि त्यांना हा ग्रंथ, केळी, त्याच्यानंतर तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे द्यायचं असेल आवडीने ते तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला जर असं वाटत असेल की खीर करायची तर तुम्ही खीरसुद्धा करू शकतात, कारण लक्ष्मी मातेला खीर अतिशय प्रिय आहे. तुम्ही शेवयाची खीर करू शकतात, तांदळाची खीर करू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे जी खीर आवडेल ती तुम्ही खीर करून त्यांना प्रसाद म्हणून देऊ शकतात. आणि त्याच्यानंतर तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला जेवू घालायचं आहे, तर तुम्ही त्या महिलांना जेवूसुद्धा घालू शकतात. आता तुम्हाला कळलंच असेल की काय द्यायचं
उद्यापनाच्या दिवशी काय द्यायचं, तुम्हाला जर जेवू घालायचं असेल तर जेवू घालू शकतात, खीर द्यायची असेल तर खीर देऊ शकतात, नाहीतर तुम्ही केसर वगैरे काजू बदाम टाकून फक्त दूध करून ते सुद्धा तुम्ही त्यांना देऊ शकतात. किंवा महिलांना जर ते आवडत नसेल तर तुम्ही चहासुद्धा देऊ शकतात. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला जे जे जितक्या म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणा किंवा तुमच्या परिस्थितीनुसार जसं तुम्हाला उद्यापन करता येईल तसं तुम्ही उद्यापन नक्की करा. तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या की ज्या महिलांचे एकादशी व्रत आहे तर त्यांनी उद्यापन केव्हा करायचं, किंवा ज्यांचं नाही आहे त्यांनी उद्यापन केव्हा करायचं, किंवा उद्यापनामध्ये काय द्यायचं. तर हेच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जितके गुरुवार करायचे तितके गुरुवार करा. कारण काही काही महिला 8 गुरुवार करतात. म्हणजे ते जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात सांगितलेलं आहे की आपण हे गुरुवार जे आहे हे 8 करू शकतो. म्हणजे तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे 4 येतील आणि जे पौषमध्ये येतील तर एखाद्या वेळेस तुमची इच्छा जर असेल तर तुम्ही कंटिन्यू ते 8 गुरुवार करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्ही उद्यापन हे करू शकतात. म्हणजे हे जे व्रत आहे हे केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, त्याच्यानंतर संपत्ती या सगळ्या गोष्टी नांदत असतात. म्हणून तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही हे 4 गुरुवार जे आहे ते पुढे कंटिन्यू करून त्याच्यानंतर सुद्धा उद्यापन करू शकतात. तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.